इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। कल्याण पूर्वेला शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या समर्थकांनी त्यांच्या भावी आमदाराची बॅनर्सबाजी केल्याची घटना ताजी असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे युवासेना कल्याण जिल्हा सचिव हरजिंदर सिंह भुल्लर यांच्या समर्थकांनी त्यांच्या भावी आमदाराची बॅनर्स उल्हासनगर शहरात झळकावले आहेत। संपूर्ण उल्हासनगर शहरात आता हा चर्चेचा विषय ठरला असून यामुळे शिंदे गट आणि भाजपात वादाच्या ठिणगीची शक्यता निर्माण झाली आहे। विक्की भुल्लर हे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख राजेंद्र सिंह भुल्लर यांचे चिरंजीव आहेत। वडिलांसोबत विविध कार्यक्रमात सहभागी होणारे विक्की भुल्लर यांच्यावर युवासेना कल्याण जिल्हा सचिव या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। विक्की भुल्लर यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या हस्ते शहरात विविध उपक्रम राबवण्यात आले होते। असे असतानाच विक्की भुल्लर यांच्या समर्थकांनी नेहरू चौक, गोल मैदान आणि शहाड येथे लावलेल्या बॅनरवर भावी आमदार म्हणून त्यांचा उल्लेख केल्याने संपूर्ण शहरात हा चर्चेचा विषय बनला आहे। या बॅनरवर शिवसेना सिंधी सेलचे शहर अध्यक्ष महेंद्र मुलचंदानी, उपशहर प्रमुख जयकुमार केणी, विभाग प्रमुख प्रमोद पांडे, विनोद साळेकर या समर्थकांचा समावेश आहे। या घडीला महाराष्ट्रात शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी अशी महायुती आहे। कल्याण पूर्वेला भाजपचे आमदार गणपत गायकवाड असून उल्हासनगरला भाजपचेच कुमार आयलानी हे आमदार आहेत। असे असताना कल्याण पूर्वेला शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी भावी आमदार अशी बॅनर झळकवल्यावर आता पुन्हा उल्हासनगर शहरात युवासेना कल्याण जिल्हा सचिव हरजिंदर सिंह भुल्लर यांच्या समर्थकांनी देखील विक्की यांचा भावी आमदार अशी बॅनर्स लावल्याने शिंदे गट आणि भाजपात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे।